सुरुवातीला तुमच्या डोळ्यातलं जे प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर देतो, कारण मला तिथेही प्रश्नचिन्ह दिसतंय त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असलेल्या लोकांमध्ये आणि इथेही दिसतंय. मी इथे कपिल पाटील यांच्या पक्षात सामील व्हायला आलेलो नाही. मी पत्रकार आहे आणि पत्रकारच राहणार आहे. निखिलजी, तुमच्याप्रमाणे माझाही, माझ्याप्रमाणे यांचाही आणि यांच्याप्रमाणे या कॅमेऱ्याच्या पलीकडे बसलेल्या लोकांचा आजच्या या दृश्यावरती विश्वास बसत नसेल. कारण समाजवादी आणि हिंदुत्ववादी हे एका व्यासपीठावरती कसे. महाराष्ट्राचे सध्याचे सगळ्यात लोकप्रिय नेते उद्धवजी ठाकरे, नव्या समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सुरुवातीला तुमच्या डोळ्यातलं जे प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर देतो, कारण मला तिथेही प्रश्नचिन्ह दिसतंय त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असलेल्या लोकांमध्ये आणि इथेही दिसतंय. मी इथे कपिल पाटील यांच्या पक्षात सामील व्हायला आलेलो नाही. मी पत्रकार आहे आणि पत्रकारच राहणार आहे. पण समाजात एक चांगली सकारात्मक घटना घडत असेल तर तिला शुभेच्छा देणं हे एक नागरिक पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे. ते करायला मी आलेलो आहे इथे. लक्षात घ्या, आत्ताचा काळ हा सर्वसामान्य काळ नाही. हा या देशामधला अघोषित आणीबाणीचा काळ आहे. 2024ची जी निवडणूक आहे ती या देशातली सर्वसामान्य निवडणूक आहे असं मी मानत नाही. ही निवडणूक म्हणजे केवळ 2 पक्षातली, 3 पक्षातली, 4 पक्षातली निवडणूक नाही. ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली घटना वाचवण्यासाठी होणारी निवडणूक आहे. लक्षात घ्या, ही या देशात फॅसिझमचा विजय होणार की लोकशाहीचा विजय होणार हे ठरवणारी निवडणूक आहे. लक्षात घ्या, ही या देशामध्ये गरिबाचे प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर येणार की फक्त थापेबाजी होणार हे ठरवणारी निवडणूक आहे. एकूण एक ऐतिहासिक निवडणूक आहे ही, आणि अशा ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. मी इथे माझे मित्र, माझे जुने सहकारी आणि 3 वेळा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर हरवून निवडून आलेले आमदार कपिल पाटील आणि त्यांच्या नव्या पक्षाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. कारण हा माणूस कपिल पाटील कधी भाजप नावाच्या फॅसिस्ट पक्षाबरोबर जाणार नाही याची मला खात्री आहे. गेल्या 40-50 वर्षाचा आमचा संबंध आहे, बरोबर आहे ना. कपिल पाटील नितीश कुमार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी होते आणि नितीश कुमार तिकडे गेले. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा गेले, पण कपिल पाटील त्यांच्या बरोबर कधीही गेले नाहीत. आणि आज त्यांनी या समाजवादी पक्षाची स्थापना केली आहे. ही गोष्ट मला महत्वाची वाटते. मित्र, लक्षात घ्या, मी फारसं बोलणार नाही, पण उद्याची लढाई खूप कठीण आहे. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. यासाठी रक्त सांडावं लागेल. कदाचित आपल्याला तुरुंगातही जावं लागेल, हे लक्षात घ्या. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे या नव्या पक्षाच्या जन्माच्या वेळी की आपण शेवटपर्यंत या जुलमी सरकार विरुद्ध, म्हणजे वरच्या आणि खालच्या, कारण माझं असं मत आहे की वरचं जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे, सगळ्यात खोटारडं सरकार आहे. आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुनशी आणि राडेबाज सरकार आहे, लक्षात ठेवा. तेव्हा या दोन्ही पक्षांचा जर पराभव करायचा असेल तर आता जे बोललात ना, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, हे चालणार नाही. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ नाही. आम्ही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत, हे उद्धव ठाकरे आणि कपिल पाटील या दोघांनाही सांगितलं पाहिजे. आता घरी बसायची वेळ संपलेली आहे. मी महाराष्ट्रात दौरा करतोय, माझे सहकारी दौरा करतायत.
निर्भय बनवच्या अनेक सभा झालेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार, वरचं सरकार आणि खालचं सरकार, दोन्ही सरकार नको आहेत. त्यांना नकार द्यायचा आहे. पण नकार देण्यासाठी जी एक व्यवस्था पाहिजे पर्यायी, ती व्यवस्था कोण निर्माण करणार हा प्रश्न आहे. आणि हा नवा पक्ष महाविकास आघाडीला मजबूत बनवतोय आणि तो या लढाईत शेवटपर्यंत टिकणार आहे याची मला खात्री आहे. तो टिकला नाही, त्यांनी काही चुकीचं केलं तर मी आहेच इथे, काळजी करू नका तुम्ही. कळलं का कपिल पाटील? त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे मी. आणि जोपर्यंत ही लढाई चालेल तोपर्यंत हा पक्ष, कपिल पाटलांचा पक्ष आणि या मंचावर बसलेले सर्व नेते या लढाईत मैदानावर टिकतील. शेवटचा योद्धा असेपर्यंत ही लढाई चालेल असा विश्वास मी यांच्या बाबतीत बाळगतो आणि या जुलमी सरकारचा पराभव व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निखिलजी, तुमच्याप्रमाणे माझाही, माझ्याप्रमाणे यांचाही आणि यांच्याप्रमाणे या कॅमेऱ्याच्या पलीकडे बसलेल्या लोकांचा आजच्या या दृश्यावरती विश्वास बसत नसेल. कारण समाजवादी आणि हिंदुत्ववादी हे एका व्यासपीठावरती कसे? बरं, ते तर बाजूला ठेवा. एका वेळेला आमच्याशी रोज काही ना काहीतरी करून कुरापत्या काढून झगडा करणारे निखिलजी आणि कपिल पाटील हे आमच्या समोर होते. ते आमच्या दोन, माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कसे? कारण आता वेळच तशी आलेली आहे. कपिलजी, तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही केवळ एक तुमची काहीतरी हौस भागवायची म्हणून पक्ष नाही काढलात, तर ज्या वेळेला देशाला गरज आहे, लढवय्यांची गरज आहे, अशा वेळेला पक्ष काढलेला आहात. आणि नाव पण चांगले ठेवले, समाजवादी गणराज्य पार्टी. मला अनेक जण विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे. तो विरोध तुमच्या पक्षाचं नाव घेऊनच सांगतो की आता ही जी लढाई होणार आहे ती माजवादी विरुद्ध समाजवादी. एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी. असे माजवादी आणि समाजवादी, बोला तुम्हाला काय पाहिजे? माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत? आणि एक ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमार काय, अशोकराव काय एवढ्या लवकर जातील आमच्यातून म्हणजे इथून तिथे असं कधी वाटलं नव्हतं. कारण सगळ्यात आधी देशामध्ये यांच्या विरुद्ध आघाडी व्हावी अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते, तर माझ्याही घरी आले होते ते नितीश कुमार. एक सुरुवात चांगली झाली होती, 2-3 बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय यायला लागला होता. तो सोडून द्या, त्या सगळ्या खोलात मी काही जात नाही. पण कपिलजी, तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत. माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा, ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे, आज सुद्धा युट्यूबवर अवेलेबल आहे, नसेल तर मी देतो. साधारणतः 8-1 वर्षापूर्वीची बिहार मधल्या निवडणुकीत मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं होतं कि मैं तो नया था, कुछ समझ में बात आ रही नहीं आ रही थी, अब भी आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता, लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी. अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि 50,000 करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है. मग त्यांनी त्याच सभेत सांगितलं की कितना दे दूं, 50,000 दे दूं कि और ज्यादा? वो लोक वेड्यासारखी म्हणत होती और ज्यादा. 60,000 दे दूं कि और ज्यादा, और ज्यादा. 70,000 दे दूं कि और ज्यादा. असं करत करत जणू काय मतांचा लिलावच मांडलाय. असं करत करत 90,000ला बोली थांबली आणि मोदीजींनी 1.25 लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं 8 वर्षापूर्वी. नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले याचा हिशोब मांडा. जर 1.25 लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. आमचं उघडच आहे.
पण हा जो काही फसवाफसवीचा खेळ सुरू आहे, पूर्वी दिलीप प्रभावळकरांचा एक चांगला चालायचं हसवा फसवी, आता मोदीजींचं सुरू आहे फसवा फसवी. वेगवेगळी रूपं घेऊन येतात, वेगवेगळे काहीतरी भाई और बहनो मेरा और आपका